तर युद्धाची झळ आता पंढरपूर पर्यंत पोहोचलेली आहे। गॅस तुटवड्यामुळे लाडू प्रसादावर परिणाम झालेला आहे। गॅस टंचाईमुळे लाडू उत्पादन कमी झाले। गॅस तुटवड्याचा अन्न छत्रावर देखील परिणाम झालाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी माफक दरात लाडू प्रसाद उपलब्ध करून दिला जातो, पण सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे उत्पादन कमी करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। पाहूया। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्य आणि परराज्यातून दररोज हजारो भाविक भक्त येतात। येणाऱ्या भाविक भक्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसाद तयार केला जातो आणि तो समितीच्या लाडू केंद्रावर माफक दरात त्याची विक्री केली जाते। मात्र सध्या गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे लाडूचं उत्पादन कमी करण्यात आलेलं आहे। दररोज 10,000 लाडू प्रसाद तयार केला जातो। आता मात्र तो 2 ते 2,500 तयार केला जात आहे, कारण गॅसचा तुटवडा भासत आहे आणि म्हणूनच येणाऱ्या भाविक भक्तांना मुबलक प्रमाणात लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला योग्य तो गॅस पुरवठा करावा अशीच मागणी भाविक भक्तातून होत आहे, किंबहुना हे गरजेचं आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।